बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। पोलिसांविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। पण दिलगिरी व्यक्त करत असताना आपण आपल्या वक्तव्यावर ठाम आहोत असंही ते म्हणालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंकडे संजय गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे नाराजी व्यक्त केली होती। आमदार संजय गायकवाडांविरुद्ध पोलिसांमध्येही गुन्हा दाखल झालाय। एकनाथ शिंदेंनी समज दिल्यानंतर संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली। पोलीस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसतं। पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढणार, गुटखा बंदी केली की यानं गुटखा तयार यांचा हप्ता वाढणार, दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढणार। या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी इमानदारीने काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते। यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर क्षणाखलनी करणं एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होते। मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाही आहे आणि मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या, हे असं चालणार नाही, हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ॲक्शन घेतली जाईल। माझं वक्तव्य हे काही संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं धैर्य खचवणं, त्यांचं धाडस, साहस, पराक्रमाचा अपमान करण्याकरता नव्हतं। जे अनुभव माझ्यासोबत त्या ठिकाणी झालेले होते ते अनुभवच मी त्या ठिकाणी मांडले आणि माझ्या शब्दामुळे जर महाराष्ट्रातल्या पोलिसांचं किंवा महाराष्ट्र सरकारची जर त्याच्यामध्ये अशी नाचक्की होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो। पण मी जे काही वक्तव्य केलं होतं ते मी अनुभवलेलं आहे, माझ्या परिवारात आमच्यासोबत तसं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण ते बोललेलो आहोत। महाराष्ट्र पोलिसांवर आपण ताशेरे ओढले तर तो विषय महाराष्ट्र पोलिसांचा नाही आहे, तो आपल्या स्थानिकचा विषय त्या ठिकाणचा होता आणि त्या स्थानिकच्या मुद्द्यावर मी ठाम आहे। दरम्यान एकनाथ शिंदेंनी देखील बुलढाण्यातील जाहीर कार्यक्रमात दिलगिरी व्यक्त केली आहे, पाहूया। कधी कधी भावनेच्या भरात संजय राव थोडा वाहून जातो। आपण जबाबदार शिवसैनिक आहोत, आमदार नंतर, मंत्री नंतर, आपण जबाबदार शिवसैनिक आहोत। संजय राव, तुमच्या पोलिसांच्या बद्दल तक्रारी काही लोकांच्या असतील, तुम्ही माझ्याकडे, मुख्यमंत्र्यांकडे दाद मागा, परंतु आपण खुलासा केलाय आपल्या कुठल्याही वक्तव्यामुळे पोलीस दलात त्यांचं खच्चीकरण होता कामा नये, त्यांची प्रतिमा मलिन होता कामा नये, हे आपलं कर्तव्य आहे। शेवटी वर्दीचा आदर आपण केला पाहिजे, आनंद निगे साहेब नेहमी सांगायचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।